खासबाग कुस्ती मैदान आगीच्या घटनेनंतर वर्षभराहून अधिक काळ बंदच होतं. मात्र आता हा आखाडा पुन्हा एकदा सुरू करण्यात येणार आहे. या आखाड्याच्या मातीला खुराक देऊन माती कुस्तीसाठी पोषक बनवली जाते. त्यासाठी तेल, दही, दूध, कापूर, लिंबाचा रस आणि इतर अनेक घटक वापरले जातात आणि खासबागचा कुस्ती आखाडा हा आता सज्ज केला जातोय. तर या संदर्भातला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी. हे सगळे कोल्हापुरातले मल्ल आहेत आणि हे मल्ल ज्या पद्धतीने तयारी करतात त्यासाठी लागणारा खुराक हा सगळ्यात जास्त महत्वाचा असतो. आणि त्याच्याहून सगळ्यात जास्त महत्वाचं हे मल्ल ज्या ठिकाणी तयारी करतात त्या मातीसाठी सुद्धा खुराक लागतो. आणि तोच खुराक देण्याचं काम कोल्हापुरातल्या खासबाग मैदान या ठिकाणी असलेल्या या मैदानासाठी सुरू आहे. खर तर हे मैदान गेल्या जवळपास 1 वर्षाहूनचा अधिकचा काळ आहे जे संपूर्ण काळ हा हे मैदान बंद होतं. याचं कारण म्हणजे बाजूलाच असलेलं केशवराव भोसले नाट्यगृह, या नाट्यगृहाला लागलेली आग आणि आगीच्या दरम्यानच केशवराव भोसले नाट्यगृहाच्या शेजारीच असलेले हे खासबाग मैदान, या खासबाग मैदानाचा जो मंच होता तो देखील या ठिकाणी जाळलेला होता. आणि त्यामुळेच हे सगळं मैदान जे आहे ते बंद होतं. आणि जवळपास 1 वर्षाहूनचा अधिकचा काळ होता ज्या काळामध्ये या मैदानाची कुठेतरी दुरावस्थाच पाहायला मिळाली होती. आणि आता पुन्हा एकदा हे मैदान जे आहे ते पुन्हा एकदा सज्ज करताना पाहायला मिळते. हे सगळे आपण खुराक जो आहे तो या मैदानासाठी सज्ज करत असताना जो खुराक लागतो तो आपण पाहतो की लिंबू असतील, हळद असेल, त्याचबरोबर दही असेल आणि तेल असेल, अशा अनेक पदार्थ असतील, घटक असतील ते या मातीमध्ये मिसळले जातात. आणि हे मैदान जे आहे ते पुन्हा एकदा या कुस्तीपटूंसाठी सज्ज जे आहे ते केलं जातं. हे नेमकं काय करलायस तू? लिंबू पिळायला यानं काय नेमकं परिणाम होतो? माती चांगली नक्कीच जवळपास 10 पोती लिंबू जे आहेत ते या ठिकाणी लोकप्रतिनिधींकडून देण्यात आलेले आहेत. आणि त्याच धर्तीवर आधारित आता हे सगळं मैदान जे आहे ते सज्ज करण्यात येते. या ठिकाणची माती असेल ती सज्ज करण्यात येते. माझ्यासोबत प्रसिद्ध मल्ल आहेत माऊली जमदाडे. काय नेमकं सध्या ही तयारी जी आहे ते चालू आहे, कशा पद्धतीने चालू? तयारी जे मागील गेल्या वर्षी जी माती बंद होती, म्हणजे आपला आखाडाच पूर्ण बंद होता, त्या संदर्भात जे आपले लोकप्रतिनिधी आहेत, आमदार आपले अमोल माडिक यांनी जे आम्हाला मातीसाठी खुराक दिले त्या संदर्भातच आम्ही आज हे चालू केलेलं आहे. त्या मातीचं आपलं मशागत करून आता माती आम्ही परत तयारीसाठी सज्ज करतोय. मध्ये सुद्धा एक आनंदाचं वातावरण आहे. जी कोल्हापूरची शान आहे म्हणतात त्या कुस्तीची शान, त्या कुस्तीसाठी मल्ल जे आहेत आता तयारी करताना या ठिकाणी पाहायला मिळतील. विशाल पुजारी, NDTV मराठी, कोल्हापूर.